फासेपारधी समाजातील मुलांना हक्काचं शिक्षण मिळावं म्हणून एक तरुण लढतोय। अमरावतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बाल साहित्य संमेलनामध्ये चर्चा होती ती प्रश्नचिन्ह नावाच्या एका शाळेची। पाहुयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। फासेपारधी समाजाच्या मुलांसाठी बाल साहित्य संमेलन। फासेपारधी समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी क्रांतिकारी पाऊल। अमरावतीत पहिलं बाल साहित्य संमेलन। फासेपारधी अनेक पिढ्यांपासून भटक्यांप्रमाणे आयुष्य जगतात। त्यांची मुलं आजही शिक्षणापासून वंचित आहेत। जन्मजात गुन्हेगार असाच त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन। मात्र आता परिस्थिती बदलते आहे। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरुळ चव्हाळच्या तरुणानं फासेपारधी समाजाच्या मुलांसाठी शाळा सुरू केली आहे। मतीन भोसले या तरुणानं प्रश्नचिन्ह नावानं शाळा सुरू केली आहे। या शाळेची महाराष्ट्रभर चर्चा आहे। आज या शाळेत 100च्या वर फासेपारधी समाजाची मुलं शिकत आहेत आणि याच शाळेत राज्यातील पहिलं बाल साहित्य संमेलन पार पडतंय। या बाल साहित्य संमेलनामध्ये इतर जिल्ह्यामधून पूर्ण महाराष्ट्रभरातल्या मुलांच्या म्हणजे उत्कृष्ट शाळेमधल्या मुलांना सुद्धा भाग घेता आला आणि हे नाविन्यपूर्ण एक कार्यक्रम बाल साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मंगरुळ चव्हाळा या गावामध्ये ग्रंथदिंडी आणि शोभायात्रा काढून या संमेलनाची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली। पारंपरिक वेशभूषेत ही मुलं मोठ्या उत्साहात या कार्यक्रमात सहभागी झाली होती। जी मुळं आहेत साहित्याची, कलेची, कवितेची, कादंबरीची, ही जर मुळं बालपणापासून जर रुजवण्यात यशस्वी आपण झालो तर पुढचा येणारा समाज सुद्धा प्रगल्भ होणार आहे। भविष्यातले होणारे साहित्यिक ज्यांच्यामध्ये आज ते सुप्त गुण आहेत पण ते बाहेर निघाल्यास त्याला अधिक चांगला वाव मिळून त्याला आकार मिळून ते भविष्यातल्या ते राज्यस्तरीय आपले मोठे साहित्य संमेलन होतात त्यामध्ये सुद्धा भाग घेण्याच्या पात्रतेचे व्हावेत। 2 दिवसीय या बाल संमेलनाला राज्यभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला। मतीन भोसले यांच्या प्रयत्नाने फासेपारधी समाजाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल अशी आशा आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।